आणि महत्त्वाची बातमी, जमिनीचा व्यवहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल कारवाई नियमानुसारच, कुणालाही वाचवण्याचा आमचा प्रयत्न नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल न करण्याबाबत फडणवीसांनी हे स्पष्टोक्ती केली आहे। जे काही त्या कंपनीचे ऑथराइज सिग्नेटरी होते, ज्यांनी हा सगळा व्यवहार केला, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यासोबत सरकारचेही ज्या लोकांनी याच्यामध्ये मदत केली आहे त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे आमचा कोणालाही वाचवण्याचा प्रयत्नही नाही, काही वाचवण्याचं कारणही नाही आहे। जे झालं आहे ते नियमानुसार झालेलं आहे आणि मी यापूर्वी देखील सांगितलं की या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कोणाचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आढळलं तर त्या ठिकाणी आपल्याला कारवाई ही करावीच लागते। त्यामुळे अतिशय नियमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नाही हे गृहमंत्री सांगू शकतील, असं शरद पवार म्हणाले। पुणे जमीन व्यवहार गंभीर विषय असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे, असं शरद पवार म्हणाले। प्रकरणाची चौकशी करून वास्तव समाजासमोर आणायला हवं, असं देखील पवारांनी म्हटलं। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावर शरद पवारांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली। गंभीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं। मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असतील तर त्या संबंधीचं चौकशी करून वास्तवतेच हे त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा। घोटाळा हा प्रकरण बाहेर काढला त्यानंतर राज्यात खळबळ उडाली, मात्र दिग्विजय सिंग यांचं 1% मत त्यात रेशो आहे आणि 99% मत जे आहेत रेशो त्या पार्थ पवारांचा आहे। तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही, मात्र दिग्विजय पाटलांवर दाखल झाले, त्यांचा 1% शेअर आहे। महाराष्ट्राचे गृहमंत्री याचं उत्तर देऊ शकते आणि देऊ शकते। सुप्रिया सुळे म्हणतात की पार्थ पवार असं करतील असं मला वाटत नाही, असं त्यांचं मत असू शकतं कोणाचं। सर जमीन प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब याचा फरक। कुटुंब फार गोंधळ तर कुटुंबामध्ये आम्ही एक प्रकारचे निवडणुका करतो। माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरुद्ध उभा, अजित पवारांच्या माझ्या मुलीच्या विरुद्ध होते। त्यांचा कुटुंब आहे, आमची विचारधारा। तर फरार शीतल तेजवानी परदेशामध्ये असल्याची शक्यता आहे। शीतल तेजवानीवर 2 गुन्हे दाखल आहेत। पुण्यामधील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी तेजवानी चर्चेत आली होती। सरकारने मेहनत करणाऱ्या शेतकऱ्याला मेहनतीचं मोल द्यावं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। अजित पवारांना हातपाय न हलवता जमीन मिळाली ना, तुम्ही असं काय केलं की तुम्हाला जमीन मिळाली, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। तर पक्ष चोरला, मतं चोरली, आता जमीन पण चोरायला लागलेत, अशी टीका सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केली आहे। सरकारचं काम आहे की त्यांनी मेहनत करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचं फक्त मोल द्यावं। शेतकरी काही भीक मागतच नाहीये। कोण म्हणते शेतकरी आम्हाला सतत कर्जमाफी द्या म्हणताय? आता अजित पवारचं जे वक्तव्य आहे की अरे तुम्हाला सगळंच फुकटचं पाहिजे, हातपाय हलवा ना जरा। मग तुम्ही हातपाय न हलवता अजित पवारांनी सांगायचं जमीन मिळाली ना तुम्हाला, काय हलवलं होतं तुम्ही की जमीन मिळाली फुकटात तुम्हाला? पक्ष तर चोरलाच, मतं तर चोरलीच, आता जमीन पण चोरायला लागली। आणि पहिल्याच दिवशी मला पत्रकारांनी विचारलं, काही जणांनी विचारलं तुमची प्रतिक्रिया काय? म्हटलं कशाला देऊ प्रतिक्रिया, काहीच होणार नाही याच्यामध्ये। मुख्यमंत्री कोणी असला तरी त्याची गाय केली जाणार नाही। चौकशी समिती नेमतील, क्लीन चिट देतील, विषय संपला। झाले की नाही तसंच होतंय। किती प्रकरणं काढायची यांची? आधी यांचं प्रकरण येण्याच्या आधीच एक पुण्यामध्ये आणखीन एक प्रकरण आलं होतं। कोणाचं आलं होतं? जैन मठ, माहिती ना तुम्हाला? ते सुद्धा गेलं आता। पार्थ पवार जमीन प्रकरण आणि जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये ईडी चौकशी हवी, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी ही मागणी केली आहे। पार्थ पवार चुकले, कारवाई झाली पाहिजे, असं धंगेकर म्हणाले।
ह्याच्यामध्ये लपवाछपी नाही झाली पाहिजे. पार्थ पवार काय चुकला तर त्याला चुकीला व्यवहार काल दादा म्हणजे रद्द करतो. आपण दादांनी ॲक्शन घेतली पण तो चूक झाली. त्याला शेवटी त्यांना असं चोरी करायची आणि दुसऱ्या दिवशी माझं नाही ना मी चोरी त्याला पैसे असं नाही होत. ह्याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे, सगळ्यांवर झाली पाहिजे. त्याचप्रमाणे जैन बोर्डिंगमध्ये 250 कोटी 300 कोटी 500 कोटी 1000 कोटी शिवाय आता नावच निघत नाही. आणि मग एवढे पैसे आलेत कुठनं हा एक महत्वाचा भाग आहे. आणि हे सगळे ईडी मार्फत याची चौकशी झाली पाहिजे. मग ह्याची झाली पाहिजे त्याची बी झाली पाहिजे. पक्षामध्ये बी ऐकत नाही. ते मुलं काल ते म्हणले मुलं मोठी झाली आता ते ऐकत नाही. हा यावर आयुष्य 2 दिवस अगोदर मी की दादांचं कोण ऐकत नाही. आता हे मुलगा बी ऐकत नाही. दादा म्हणले ते मोठे झाले आता मला नाही ते अर्थ तोच होता. मी ते बरोबर 2 दिवस अगोदर बोललो की दादांचं कोण ऐकत नाही. दादांकडे एक बघायचा दृष्टिकोन, एक सक्षम नेता, फरडाव नेता, काम करणारा नेता, ही जी प्रतिमा होती ती काही लोक आता काय चाललंय हेच कळत नाही. ह्या महाराष्ट्रात चाललंच काय ते कळत नाही.